फक्त 3 ते 4 चमचे तेलाचा वापर करून अगदी मस्त 100% कुरकुरीत असे आज आपण साबुदाणा अप्पे पाहणार आहोत. ते सुद्धा अप्पे पात्रामध्ये. बऱ्याच वेळेस साबुदाणा वडे खायचं म्हटलं की ते तेलामध्ये डीप फ्राय करावं लागतात आणि बरेच जण तेलकट खाणं अव्हॉइड करतात. तर अशांसाठी ही अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे. अगदी सेम साबुदाणा वड्यांसारखीच याची सुद्धा टेस्ट लागते. फक्त 3 ते 4 चमचे तेलामध्ये मस्त कुरकुरीत असे हे अप्पे बनवून तयार होतात. जी लोकं तेलकट पदार्थ खात नाही त्यांच्यासाठी हा अतिशय असा उत्तम पर्याय आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता अगदी मस्त कुरकुरीत असे साबुदाणा अप्पे कसे बनवायचे ते पाहूयात. तर सर्वात अगोदर इथे मी एक छोटी परात घेतलेली आहे. त्यामध्ये एक मोठी वाटी भरून आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तर साबुदाणा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. अगदी मस्त मोकळा असा साबुदाणा इथे भिजलेला आहे. बोटावर दाबून बघितलं की अगदी छान व्यवस्थित असा तो मॅश होतोय म्हणजे साबुदाणा परफेक्ट असा भिजलेला आहे. साबुदाण्याचे अप्पे बनवण्यासाठी अशाच पद्धतीचा मस्त मोकळा असा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त ओलसर वगैरे ठेवायचा नाही. त्यानंतर एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे. बटाटा उकडून थोडासा मॅश करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. छोट्या साईजचे बटाटे असतील तर तुम्ही 2 बटाटे इथे वापरू शकता. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे. शेंगदाण्यांचा कूट आपल्याला अशा पद्धतीने थोडासा जाडसर ठेवायचा आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत असेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालू शकता. मी इथे घालत नाहीये. आता हे सर्व साहित्य एकदा सुरुवातीला हाताने मिक्स करून घेऊयात. तर आता आपल्याला याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बटाट्याचं मॉइश्चर आणि साबुदाण्याचं जे मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला पिठाचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. वरून इथे आपल्याला अजिबात एक्स्ट्रा पाणी वगैरे वापरायचं नाहीये. जर तुम्हाला खूपच गरज वाटली तर फक्त 2 ते 3 चमचे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. पण अशा पद्धतीने मी अगदी छान व्यवस्थित असं याला मळून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अजिबात मी इथे एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाहीये. तर मस्त असं इथे पिठाचा आपला गोळा तयार करून झालेला आहे. आता लगेच याचे छोटे-छोटे आपण गोळे तयार करून घेऊयात. तर सुरुवातीला अगदी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ह्या पिठाचे आपल्याला अगदी छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आपलं जे आप्पे पात्राचं मोल्ड असतं त्या मोल्डमध्ये बसेल एवढ्याच साईजचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे. खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही. तर हे पहा अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात. सर्व पिठाचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तर प्रत्येक मोल्डमध्ये मी इथे अगदी थोडं-थोडं तेल घालून घेते. तर आपण जे साबुदाण्याचे गोळे तयार करून घेतलेले आहे, ते सर्व गोळे यामध्ये आपल्याला घालायचे आहे प्रत्येक मोल्डमध्ये. त्यामुळे मोल्डचा अंदाज घेऊन त्याच साइजचे आपल्याला हे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे पिठाचे. तर एका वेळेस इथे 12 आप्पे आपण तयार करू शकतो. तर सर्व मोल्डमध्ये मी आता हे गोळे ठेवून घेते. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे. अगदी लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं छान असं याला भाजून घेतलेलं आहे. झाकण काढून बघायचं आहे. साबुदाणा पाहू शकता अगदी मस्त असा शिजलेला आहे. आता वरची जी साईड आहे त्याला पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. असं अगदी वरच्या साईडने थोडंसं तेल लावून घेतलं की मग पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. एक साईड तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि मस्त असे ते भाजल्या गेलेले आहेत. तर सर्व हे पलटी करून घेऊयात. अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत असे हे साबुदाणा अप्पे बनवून तयार होतात. एकदा तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने बनवून बघा. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात. थोडासा वेळ लागतो हे अप्पे भाजण्यासाठी. जोपर्यंत मस्त कुरकुरीत असे होत नाही, तोपर्यंत अगदी छान व्यवस्थित असं आपण याला भाजून घेऊयात. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मला इथे साधारण 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत आणि अगदी मस्त लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत मी हे अप्पे भाजून घेतलेले आहे. दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असे भाजायचे आहेत. तर तुम्हाला एक मी इथे दाखवते, तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त साबुदाणासुद्धा छान असा शिजला जातो आणि मस्त कुरकुरीत असे हे अप्पे बनवून तयार होतात. थोडासा वेळ लागतो, साधारण 10-1 मिनिटं लागतात दोन्ही साईडने छान व्यवस्थित असं भाजण्यासाठी, पण अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवून तयार होतात. तुम्ही इथे आवाज ऐकू शकता, मी तुम्हाला आवाज ऐकवते. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती मस्त कुरकुरीत असे हे बनवून तयार होतात आणि आतून छान पोकळ असे तयार होतात. तर हे पहा.
बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान पोकळ असे 3 ते 4 चमचे तेलामधले साबुदाण्याचे कुरकुरीत असे अप्पे बनवून तयार झालेले आहे. एकदा तरी ह्या पद्धतीने नक्कीच अप्पे बनवायला पाहिजे. तुम्ही सुद्धा बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.